हरिओम. भगवान आद्य श्री शंकराचार्यकृत श्रीकृष्णाष्टकम, योगदास श्री जयगणेश जोशी यांचे निरूपण. दधानमुत्त मालकम, जो समस्त विश्वातील कुबेरांचा कुबेर आहे. दधानम धारण करणे, उत्तमम सर्वात उच्च, आणि अलकम कुरळे केस कुबेर नगरी. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्ण समस्त कुबेरांचा कुबेर आहे हे श्रीकृष्णाचे वैशिष्ट्य म्हणून सांगितले आहे. अलकम याचा अर्थ कुरळे केस असा आहे आणि बहुतेकांनी तो तसा घेतला आहे. दधानम याचा दुसरा अर्थ आहे कुबेर नगरी. मला स्वतःला हाच अर्थ येथे योग्य आहे असे वाटते. त्याप्रमाणे मी या ओळीचे भाषांतर जो विश्वातील कुबेरांचा कुबेर आहे असे केले आहे. कारण माझ्या मते श्रीकृष्णाष्टकम लिहिण्यात भगवान आद्य श्री शंकराचार्यांचा हेतू श्रीकृष्णाचे विशेष, श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये, त्याच्या म्हणून अशा ज्या काही खास गोष्टी आहेत त्या सांगण्याचा आहे. त्याचे सौंदर्य वर्णन करण्याचा नाही. त्यासाठी त्यांनी स्वतंत्र मधुराष्टकम लिहिले आहे. भगवान आद्य श्री शंकराचार्य म्हणतात की श्रीकृष्ण समस्त विश्वातील कुबेरांचा कुबेर आहे. हे अगदी स्वाभाविक आहे. या ब्रह्मांडात पुरुषोत्तम योगेश्वर भगवंत श्री श्रीकृष्णामधूनच सर्व काही निर्माण झाले आहे. त्याच्यामुळे ते येथे यथाकाळ टिकते आणि यथाकाळी ते त्याच्यातच लय होते आणि त्याच्यामधून पुन्हा त्याच्यामुळेच नवनिर्माण होते. श्रीकृष्ण हाच या ब्रह्मांडामधील सर्वात मोठा उपभोक्ता आहे. दिसायला आणि वापरायला वस्तू भिन्न दिसल्या, जाणवल्या तरी सर्व काही एकमेव श्रीकृष्णाने ओतप्रोत भरलेले आणि व्यापलेले आहे. अशा प्रकारे या ब्रह्मांडाचा कारभार एकमेव श्रीकृष्णामुळे अव्याहत सुरू आहे. अर्थातच यामुळे श्रीकृष्ण हाच एकमेव या विश्वाचा निर्माणकर्ता, धारणकर्ता, मालक आहे. या विश्वात विविध आणि वैचित्र्यपूर्ण असे जे काही आहे ते सर्व श्रीकृष्णाचे आहे. तोच या सर्व ऐश्वर्याचा स्वामी आहे. विश्वात सर्वात श्रीमंत, धनाढ्य, ऐश्वर्यसंपन्न, वैभवसंपन्न असलेल्याला आपण कुबेर असे म्हणतो. असे प्रत्येक जगतातील विश्वातील कुबेर एकत्र केले तर त्यांची श्रीमंती, धन, ऐश्वर्य, वैभव हे सर्व श्रीकृष्णाचे आहे. यामुळे येथे श्रीकृष्ण विश्वामधील समस्त कुबेरांचा कुबेर आहे असे म्हटले आहे. हे आपण ज्ञानाने जाणून समजून उमजून घ्यायचे आहे. ते प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे. येथे जे आहे ते सर्व त्या श्रीकृष्णाचे आहे. सब भूमी गोपाल की, आपले येथे काहीही नाही. स्वधर्माने प्राप्त असे स्वकर्म करून देह जीवित राहण्यासाठी जे अत्यावश्यक लागते ते मिळवावे, वापरावे आणि मोठ्या आनंदात श्रीकृष्णासाठी जीवन जगावे. आपण त्याचाच अंश आहोत. येथे आपण त्याच्या वतीने, त्याच्यासाठी, त्याच्याच कृपेने सृष्टीलीला अवलोकन करण्यासाठी आलेले यात्रेकरू आहोत. आपण विनाकारण येथे वस्तुजगतावर वंशपरंपरेने मालकी हक्क बजावित असतो. त्यासाठी कागदपत्र तयार करत असतो. त्यामुळे भविष्यात कुटुंबामध्ये वैमनस्य येते आणि मग त्यावरून एकमेकांचे गळे घोटले जातात. हे असे पिढ्यानपिढ्या सुरू असते. यात सृष्टीलीला अवलोकन करणे राहून जाते. भौतिक वस्तुजगत मिळवणे, ते जतन करणे आणि त्याचा मनमुराद उपभोग घेणे हाच आयुष्याचा प्रधान आणि एकमेव हेतू होतो. हे आपल्या मूलभूत जन्मप्रयोजनापासून ढळणे आहे. सूर्यप्रकाशा इतके हे सत्य आहे की आपण जन्माला येताना आपल्याबरोबर काहीही घेऊन येत नाही आणि घेऊन येऊही शकत नाही, आणि येथून जाताना आपण आपल्याबरोबर काहीही घेऊन जात नाही आणि घेऊन जाऊही शकत नाही. तसेच पुनर्जन्मात आपण गतजन्माच्या मालमत्तेवर हक्क सांगू शकत नाही. जाणून पुजून ती स्मृती आपल्याला श्रीकृष्णाने दिलेली नाही. याचे कारण हेच आहे की आपल्याला हे समजावे की येथील वस्तुजगताशी आपला संबंध केवळ एकच जन्म, हा सद्य देह जीवित राहावा इतकाच आहे. ते तितकेच मिळवायचे आहे. त्यात विनाकारण वेळ वाया घालवायचा नाही. येथील वस्तुजगत श्रीकृष्णाचे आहे. आपल्याला ते वापरायला मिळते हेच त्याचे आपल्यावर उपकार आहेत. आपल्या आधी इतर कोणी ते वापरून आपल्यासाठी ठेवलेले आहे. ते आपल्याकडे आपण जीवित असेपर्यंत मुदत ठेव म्हणून आहे. ते जपून वापरायचे आहे. कारण आपल्यानंतर ते इतरांना वापरायचे आहे. देह त्याग करताना ते इतरांसाठी येथेच सोडून जायचे आहे. ते वापरायचे आणि मानवी देहाचा जो मुख्य उद्देश मुक्ती प्राप्त करणे त्यासाठी जीवन जगायचे आहे.
वस्तुजगतावर मालकी सांगणारा, त्याचा हव्यास करणारा मानव हाच एकमेव प्राणी आहे. इतर सजीवसृष्टी त्यांना जे पाहिजे ते त्यांच्या प्राणीधर्माने मिळवतात आणि त्याचा उपभोग घेतात, परंतु ते कशावरही मालकी हक्क सांगत नाही, संग्रहही करत नाहीत. यामुळे ते कसे मजेत आनंदात आहेत. श्रीकृष्णासाठी जर सृष्टीलीला अवलोकन करायची असेल तर ती त्याला जशी पाहिजे तशीच अवलोकन करायला पाहिजे. आपल्याला पाहिजे तशी ती अवलोकन करणे म्हणजे श्रीकृष्णाशी प्रतारणा आहे. आपण स्वतः श्रीकृष्णाचा अंश आहोत. याचा अर्थ ती प्रतारणा आपली आपल्याशीच आहे. यामुळे आपण सुख आणि मग त्यापाठोपाठ दुःख अशा दुष्ट चक्रात सदा अडकलेले आहोत. आनंद, कैवल्य, मुक्ती याला आपण मुकलेले आहोत. श्रीकृष्णाला अपेक्षित जीवन म्हणजे स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करणे हे आहे. तेवढेच केले की आपल्याला श्रीकृष्णाची म्हणजे स्वतःचीच ओळख करून घ्यायला वेळ मिळतो. असा वेळ मिळाला आणि त्याची ओळख झाली की त्याची गोडी निर्माण होते आणि आपण आपोआपच त्याला प्राप्त करायला उद्युक्त होतो. आपली जीवनयात्रा आत्मयात्रा सुरू होते. साधक सांगतात की योगदास, आपण प्रवचनांमधून जे काही सांगता ते बौद्धिकदृष्ट्या पूर्णपणे समजते आणि पटतेही, परंतु यासाठी जो वेळ लागतो तो आणायचा आणि कसा, कुठून? कारण पैसे मिळवण्याला स्पर्धा महाभयावह आहे. त्यात टिकायचे म्हणजे आपल्याला आपल्या क्षमतेपेक्षाही जास्त काम करावे लागते. यात माझे दुमत असण्याचे काहीही कारण नाही, परंतु अशाही परिस्थितीत स्वतःसाठी एक कोठेतरी मर्यादा, बंधन घालून घ्यावे की आपण नक्की कोणत्या प्रकारचे राहणीमान स्वीकारायचे आहे. यात कालमानाप्रमाणे तुलनात्मक बदल करू नये. मला सांगायचे आहे की कोणीतरी असा तसा राहतो म्हणून आपणही आपले राहणीमान बदलू नये. आपण आपल्या निर्णयावर ठाम असावे. आता या आपल्याच निर्णयाप्रमाणे मिळवावे आणि राहावे. एक दिवस नक्की असा येईल की तुम्ही तुमचे ठरलेले राहणीमान मिळवले आहे, म्हणजे आता अध्यात्माला वेळ मिळेल. आता यामधूनही जर वेळ मिळाला तर जरूर आणखी प्रगती करा, परंतु आता ही प्रगती तुमच्यासाठी नको, ती प्रभुसेवेसाठी असू द्या. जर आपण आपल्या गरजेपेक्षा जास्त मिळवले आणि त्याचा संचय केला तर इतरांना गरज भागेल इतकेही ते मिळत नाही. त्यामुळे सामाजिक असमतोल, असंतोष, अराजकता माजते. येथे सुख आणि दुःख असा झगडा सुरू राहतो. मानव मानवाचा शत्रू होतो. एकीकडे एका कुटुंबाला 30 मजली इमारत असते आणि दुसरीकडे 30 कुटुंबियांना एक इमारत असते. 4 माणसांसाठी 4 मजली इमारत बांधून समाधान नाही. वर व्यायामशाळेच्या बेकायदेशीर अतिरिक्त बांधकामाला परवानगी मागितली जाते. आपण नेमके काय करत आहोत याचा पोच नाहीसा झाला आहे. जो तो स्वतःचा स्वार्थ पाहत असतो. जनतेची सेवा करायला म्हणून निवडून यायचे आणि जनतेच्या पैशांमधून स्वतःची सेवा करवून घ्यायची. तेथे अवैध मार्गाने लाच किती स्वीकारायची यालाही काही मर्यादाच राहिलेली नाही. यास्तव भगवान आद्य श्री शंकराचार्य सांगतात की श्रीकृष्ण कुबेरांचा कुबेर आहे. तोच सर्वस्वाचा मालक आहे. आपण त्याचे गुलाम, नोकर, दास आहोत. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून तो जितका प्रसाद देईल त्यात जीवित राहायचे आणि साक्षीत्वाने प्रभुविभूचे कार्य करायचे. मानवी देहाचे हेच एकमेव जीवन आहे. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य सांगतात की जो समस्त विश्वातील कुबेरांचा कुबेर आहे त्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. नंद बालकम, जो नंदाचा बालक आहे. नंद बालकम, भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी श्रीकृष्ण हा नंद बालक आहे हा श्रीकृष्णाचा विशेष सांगितला आहे. शब्दार्थ. भगवान आद्य श्री शंकराचार्यांनी येथे सांगितलेला श्रीकृष्णाचा हा विशेष मोठा पाहण्यासारखा आहे. आपल्या नित्य जीवनात फार उपयुक्त आहे. श्री शंकराचार्य सांगतात की श्रीकृष्ण नंदाचा बालक आहे. ओळीमध्ये नंद आणि बालक असे 2च शब्द आहेत. त्यांचे नाते फार गहन आणि मोलाचे आहे. नंद याचे 2 अर्थ आहेत आणि हे दोन्हीही अर्थ ही ओळ समजून घेण्यासाठी मोठे उपयुक्त आहेत. 1. नंद याचा एक अर्थ आहे की श्रीकृष्णाचा बालपणी सांभाळ करणारा, त्याचा पालन करता पिता नंद. आणि याचा दुसरा अर्थ आहे आनंद.
आणि याचे सविस्तर निरूपण आपण सदैव नंद नंदनम, नेहमी आनंद देणारे अपत्य असलेल्या, येथे केले आहे. आवश्यकता असल्यास त्याचे निरूपण पुन्हा एकदा वाचावे. ही ओळ आपल्याला अशा दोन्हीही अर्थाने समजून घ्यायची आहे. नंद म्हणजे पालनकर्ता पिता. श्रीकृष्ण चरित्रामधून आपण सर्वांना सुपरिचित आहे की मथुरेतील देवकी आणि वसुदेव हे श्रीकृष्णाचे जन्मदाते माता पिता होते. परंतु कंसाच्या भीतीने श्रीकृष्णाला जन्मतःच गोकुळी नंदाच्या घरी पोचवण्यात आले. गोकुळामधील नंदाची पत्नी यशोदा हिला त्याचवेळी योगमायेचे रूपाने मुलगी झाली होती. श्रीकृष्णाची आणि त्या मुलीची अदलाबदल करण्यात आली. त्या मुलीला मथुरेत नेण्यात आले आणि त्या जागी गोकुळात श्रीकृष्णाला ठेवण्यात आले. अशा प्रकारे वास्तवात यशोदा आणि नंद हे श्रीकृष्णाचे जन्मदाते माता पिता नव्हते. नंदाला याची पूर्णपणे मूलतःच कल्पना होती, परंतु यशोदेला त्याची कल्पना नव्हती. असे असूनही नंदाने श्रीकृष्णाला स्वतःच्या अपत्याप्रमाणेच पित्याचे छत्र दिले आहे आणि या अदलाबदलीची मुळीच कल्पना नसल्यामुळे स्वाभाविकच यशोदेने श्रीकृष्णाला स्व अपत्याप्रमाणे वाढवले, सांभाळले, संगोपन केले. तसेच तमाम गोकुळवासियांना याबद्दल काहीही माहिती नव्हती. त्यामुळे गोकुळवासीय श्रीकृष्णाला यशोदा आणि नंद यांचाच पुत्र म्हणून ओळखत असत. अशा प्रकारे सत्यार्थाने लौकिकार्थाने काहीही असले तरीही एक सत्य असे होते की यशोदा आणि नंद हे श्रीकृष्णाचे जन्मदाते असल्याप्रमाणेच माता पिता होते. वरील निरूपणामध्ये आपण पाहिले की यशोदा आणि सर्व गोकुळवासीय यांच्या दृष्टीने यशोदा आणि नंद हेच श्रीकृष्णाचे माता पिता होते. नंदाला सत्य माहीत असले तरीही त्याच्यासाठी श्रीकृष्ण हा त्याला स्व अपत्याप्रमाणेच झाला होता. गोकुळ हेच श्रीकृष्णाचे जन्मगाव होते. नंद आणि यशोदा यांचे घर हेच श्रीकृष्णाचे जन्मघर होते. तेच त्याचे वंशपरंपरेने वडिलोपार्जित घर होते. जगतात सर्वत्र जो सार्वजनिक व्यवहार पूर्वापार घडत आलेला आहे तोच व्यवहार यशोदा आणि नंद यांचे बाबतीत घडला. श्रीकृष्ण वयाच्या 10व्या वर्षी स्वतःचे माता पिता, स्वतःचे जन्मघर, स्वतःचे जन्मगाव, स्वतःचे गावकरी, स्वतःचे सवंगडी इत्यादी अशा सर्वांना सोडून स्वतःचे जीवन जगायला बाहेर गेला. श्रीकृष्ण त्याच्या अवतार कार्यासाठी जन्मस्थळ सोडून कायम करता गोकुळाबाहेर गेला. पुढील जीवनात त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. नेमके यावरच येथे भगवान आद्यश शंकराचार्यांनी बोट ठेवले आहे. यामुळे नंदाला श्रीकृष्ण हा सदा एक बालक म्हणूनच परिचित झाला. नंदाला श्रीकृष्णाची ओळख कायम करता एक बालक म्हणूनच राहिली. नंदाला मोठा झालेला श्रीकृष्ण नेहमीच अपरिचित राहिला. मोठा झालेला श्रीकृष्ण जसा आणि जितका इतरही जनांना ज्ञात होता तितकाच आणि तेवढाच मोठा झालेला श्रीकृष्ण नंदालाही ज्ञात होता. यास्तव भगवान आद्यश शंकराचार्य येथे म्हणतात की नंद बालकम, नंदाला श्रीकृष्ण सदा सर्वदा कायम करता एक बालक म्हणूनच माहीत झाला. त्यानंतरचा श्रीकृष्ण हा त्याच्यासाठी इतरांप्रमाणेच एक अपरिचित व्यक्ती होता. येथे ओळीत नंद असा शब्द वापरला आहे म्हणून मीही येथे निरूपणात फक्त नंदाचाच उल्लेख केला आहे. तथापि येथे नंदासह यशोदेचाही समावेश गृहीत धरावा. तिची स्थितीही नंदाप्रमाणेच झाली होती. नंदाला निदान श्रीकृष्ण आपले अपत्य नाही ही जाणीव असल्यामुळे कदाचित त्याला दुःख लवकर सावरता आले असावे. तथापि यशोदेला याची किंचितही जाणीव नसल्यामुळे तिला माता म्हणून दुःखावेग आवरणे फार त्रासदायक झाले असावे. पूर्वापार आणि आजही सर्व जगतात कोट्यावधी लोक असे आहेत की जे आपल्या मातुल ग्रहाला मुकले आहेत. अशांचे बालपण जन्मगावी गेले असले तरी त्यांची कर्मभूमी काही वेगळीच आहे. यात अनेक प्रकारचे लोक आणि याला अनेकविध कारणे आहेत. जन्मगावी पोटापाण्याची सोय नाही, जन्मगावी शिक्षणाची सोय नाही, जन्मगावामधून निर्वासित म्हणून बाहेर पडावे लागले, जन्मगावी भाऊबंदकीला कुटुंब कलहाला कंटाळून बाहेर यावे लागले, बाह्य जगाची भुरळ पडली, मग ती सुविधांची, पैशांची, छानछोकीची इत्यादीची कसलीही असो. बाह्य जगतात कलागुणांना जास्त संधी असल्यामुळे, अन्य प्रदेशी लग्न झाल्यामुळे, स्वदेशी धर्म, जात पात, रूढी परंपरा यामुळे होत असलेला छळ, दुष्ट लोकांनी वाईट हेतूने पळवून आणल्यामुळे, सहज गंमत बदल कुतूहल म्हणून अन्य देशी स्थलांतर केले जाते.
नैसर्गिक आपत्ती आल्यामुळे स्थलांतर करावे लागते इत्यादी अशा विविध कारणांनी स्वगृहाचा त्याग केला जातो. लक्षात घ्यावे की हे सर्रास पूर्वापार सुरू आहे. अर्थात जेव्हा एखाद्या व्यक्तीला बळजबरीने अशा प्रकारे देशाटन करावे लागते, त्याचा अपवाद सोडल्यास अन्य वेळी अन्य कारणांनी देशाटन केल्यास यात बुजुर्गांनी अपत्य दूर केल्याचे झाल्याचे दुःख करून घेऊ नये. ज्याला त्याला त्याचे जीवन ज्याच्या त्याच्या आवडीने जगायचा जन्मजात अधिकार आहे, तो प्रत्येकाला मिळाला पाहिजे. यात भावनाविवश होऊ नये, अशाला आडकाठी घालू नये, तर अशाला प्रोत्साहनपर आशीर्वाद द्यावेत. येथे अन्य प्रदेश म्हणजे अन्य गाव, अन्य राज्य, अन्य देश असे सर्व काही सामावलेले आहे. नंद म्हणजे आनंद. नंद याचा दुसरा अर्थ आहे आनंद. श्री शंकराचार्य म्हणतात, नंद बालकम याचा दुसरा अर्थ आहे बालकच आनंद देऊ शकते. बालक असेपर्यंतच आनंद आहे, आनंद बालकातच वसलेला आहे. याचा अर्थ आहे की बालक मोठा झाल्यावर त्याचा आनंद विरून जातो. बालपण संपले की जीवनामधून आनंदही संपतो. रम्य ते बालपण असे म्हणायची वेळ येते. संत शिरोमणी तुकारामबुवा म्हणतात, लहानपण देगा देवा. जिझस सांगून गेला की लहान मुलांप्रमाणे परमेश्वर आहे. याची अनेकविध कारणे आहेत. लहान मूल निरागस असते. राग याचा अर्थ त्याला राग रंग माहीत नसतात, त्याला भावभावना नसतात. यामुळे ते सदा हसत खिदळत असते. मोठ्या आनंदात इकडून तिकडे रांगत असते, पळत असते, नाचत असते. लहान मूल अजाण असते. त्याला कसलीही जाण नसते, जाणीव नसते. घरात साप विंचू आला तर ते त्याच्याशी खेळायला धावते. घरात मयत झाली, घरातील मंडळी अश्रू ढाळत असतात, दुःखी असतात. अशा वेळी लहान मूल हसत हसत घरभर रांगत असते. त्याला पाहून घरातील मंडळींचे दुःख जरा हलके होते. लहान मूल अश्राप असते. त्याला पाप पुण्य सुखदुःख छक्के पंजे असे काहीही समजत नाही. बालक पाळण्यात किंवा दुपट्यावर किंवा फार तर गादीवर त्या इवल्याशा क्षेत्रामध्ये कसे मजेत विनाकारण हसत असते. मध्येच स्वतःचा हातपाय झाडत स्वतःच्या पायाचा अंगठा हाताने पकडून हसत असते. आता असे होत नाही, परंतु पूर्वी कोणी इरसाल म्हातारा म्हातारी त्याच्याकडे पाहून त्याला शिव्यायुक्त तुच्छतापूर्वक काही बाही बोलले तरी ते हसत असते. लहान मुलाला जे अन्न भरवले जाते, जे कपडे घातले जातात, जे अंथरूण दिले जाते, त्याला जेथे ठेवले जाते, जे खेळणे दिले जाते, त्याचा ते मोठ्या आनंदात स्वीकार करते. आपल्याला जर जीवन आनंदात जगले जावे असे वाटत असेल तर आपण लहान मुलाला गुरु करावे, त्याचा आदर्श घ्यावा. नियतीकडून जे जसे जेव्हा जितके जीवन वाट्याला येईल त्याचा विना तक्रार आणि मोठ्या आनंदाने स्वीकार करावा. अकारण आनंदात असावे आणि सर्वांना आनंद घ्यावा. यास्तव श्रीकृष्णाचे भजन करावे. भगवान आद्य श्री शंकराचार्य सांगतात की जो नंदाचा बालक आहे त्या श्रीकृष्णाला मी नमन करतो. हरि ओम.